नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज गुरुवार 16 एप्रिल 2026. मित्रांनो, तुरीच्या दरात पुन्हा एकदा मोठे बदल पाहायला मिळाले असून अनेक बाजार समितीमध्ये 7,000 रुपयाचे 7,500 पर्यंत तुरीला दर मिळालेले आहे. मग संपूर्ण महाराष्ट्रात सध्या काय मिळत आहे बाजारभाव पहा चॅनलच्या माध्यमातून. पहिली बाजार समिती आहे पैठण. तुरीला आवक आलेली आहे 15 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 4,000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7,091 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,200 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे कारंजा. तुरीला आवक आलेली आहे 1,850 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 6,835 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7,405 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,780 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे वडवणी. आवक आलेली आहे तुरीला 1 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,300 रुपये, सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा 7,300 रुपये मिळालेला आहे. यानंतरची बाजार समिती आहे मुरुम. गजर तुरीला आवक आलेली आहे 59 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 6,600 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7,097 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,381 रुपये. यानंतरची बाजार समिती सोलापूर. लाल तुरीला आवक आलेली आहे 3 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,100 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7,100, तर जास्तीचा दरसुद्धा 7,100 रुपये मिळालेला आहे. यानंतरची बाजार समिती लातूर. लाल तुरीला आवक आलेली आहे 3,473 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,102 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7,400 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,690 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे अकोला. लाल तुरीला आवक आलेली आहे 1,475 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7,350 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,950 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे अमरावती. लाल तुरीला आवक आहे 5,787 क्विंटलची. कमीत कमी अमरावतीला तुरीला दर मिळाला 7,150 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7,442 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,735 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे धुळे. आवक आलेली आहे लाल तुरीला 10 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 4,400 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 6,000 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 6,550 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती जळगाव. तुरीला आवक आलेली आहे 35 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 6,700 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7,000 रुपयाचा, तर जास्तीचा दर मिळाला 7,200 रुपये.